वृंदावनात पावसाळा सुरू होण्यापूर्वी इंद्र पर्वतावर साजरा होणाऱ्या इंद्रोत्सवाला जाण्यासाठी गोपसभा बसली. सर्वांचा सूर एकच होता, सजून धजून इंद्रोत्सवाला कसं जायचं. इंद्राला खंडणी म्हणून गोरसाचे दया तुपाचे शृंगारलेले किती रांजण घेऊन कसं निघायचं हा. सर्वांचं शांतपणे ऐकून सर्वात शेवटी मी बोललो. सर्वच वडीलधाऱ्यांना निकरानं ठाम विरोध करण्याचा माझ्या जीवनातील हा पहिलाच कठोर प्रसंग होता. मी ठामपणानं बोललो, यापुढे मुळीच जायचं नाही कुणीही इंद्र पर्वतावर. खंडणी कारभार तर कधीच द्यायचा नाही कुणालाही. कोण हा इंद्र, कशासाठी मानायचा त्याचा हा धाक. नाही साजरा करायचा इथून पुढे कधीच हा इंद्रोत्सव. हा पर्वतच मी मुक्त करणारे वज्रातील साऱ्या माझ्या गोपांसाठी. हा जायचं असेल तर तुम्ही सारे जा माझ्याशिवाय, माझा शब्द मोडून. माझ्या शरीरातील रक्तकण उधळल्यासारखे धावू लागले. एका अदम्य आत्मविश्वासानं माझं मन कसं काठोकाठ भरून आलं. श्वास चढीला पडले. हा अनुभव फारच वेगळा होता. मला खोल खोल जाणवलं, बोलला तो गोपालांचा कृष्ण नव्हताच, कुणीतरी वेगळाच होता तो. माझं हे रूप गोपमंडळानं यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. ते सर्वच अवाक झाले, बघतच राहिले.